नमस्कार। आता येत्या 9 ऑगस्टला जागतिक आदिवासी दिनाचं खरं म्हणजे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि अकोले तालुक्यात सुद्धा आदिवासी दिनाचं आयोजन चांगल्या प्रमाणात होणार आहे। पण समाजातून एक चांगला सूर निघतोय की आपण सर्वांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र आलं पाहिजे आणि जागतिक आदिवासी दिन हा एक चांगल्या प्रकारे साजरा केला पाहिजे। त्यामुळे मी आज जवळजवळ सर्वच राजकीय नेत्यांशी बोलणं झालं माझं, म्हणजे प्रामुख्यानं आदिवासी राजकीय नेत्यांशी बोलणं झालं। त्यांनी सगळ्यांनी तत्वतः मान्यता दिलेली आहे की 9 ऑगस्ट आपण एकत्र साजरा करूया। त्यासाठी उद्या 12:30 वाजता गव्हर्नमेंट रेस्ट हाऊस अकोले या ठिकाणी काही प्रमुख आदिवासी नेत्यांची बैठक आयोजित केलेली आहे आणि मला खात्री आहे की आपण समाजाचा आवाज म्हणून एकत्र आलं पाहिजे आणि समाजाची जी धारणा आहे की आपण आदिवासी दिन साजरा करताना एक चांगला आदर्श इतर समाजासमोर ठेवला पाहिजे, म्हणून आपण एकत्र येऊन आणि चांगल्या पद्धतीनं आदिवासी दिन साजरा करून एक चांगला पायंडा पाडूया। सर्वच राजकीय पुढाऱ्यांना इन्क्लुडिंग मी ही विनंती आहे की 364 दिवस राजकारणासाठी फक्त एक दिवस समाजासाठी एकत्र या आणि आदिवासी दिन एक चांगल्या पद्धतीने साजरा करूया। त्यासाठी सगळे एकत्र येऊया अशी मी आपल्या सर्व समाजाच्या वतीनं सर्व आदिवासी संघटनांच्या वतीनं आपल्याला विनंती करतो आणि उद्या दुपारी 12:30 वाजता गव्हर्नमेंट रेस्ट हाऊस अकोले या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहावं अशी विनंती करतो। थांबतो। जय राघोजी, जय राय ठाकूर। थोडक्यात आव्हान कर बोला। 9 ऑगस्ट हा आदिवासी दिन आपल्याला साजरा करायचा आहे, तरी सर्व राजकारण मागे ठेवून त्या दिवशी आपण सामाजिक कार्य म्हणून आपल्या सर्वांसाठी आदिवासी दिन हा साजरा करण्यासाठी आपल्याला सरकारने सुट्टी पण दिलेली आहे। तरी सर्व कार्यकर्त्यांनी म्हणजे पक्ष मतभेद सर्व बाजूला ठेवून आपण सर्वांनी उद्या बैठकीसाठी यायचं आहे। त्याच्यातून आपल्याला सर्व व्यवस्थितपणे प्रत्येकाने सुचवून नियोजन करून आणि व्यवस्थितपणे 9 ऑगस्ट दिन हा साजरा करायचा आहे। प्रामुख्याने बघितलं जातं आहे लांगीत साहेब की प्रथमतः मारुती मेंगाळे यांची पत्रकार परिषद झाली, 1 महिन्यापासून त्यांचं हे नियोजन चालू होतं। त्यानंतर दीपक पथवे त्यांची पत्रकार परिषद झाली, 2 दिवसापूर्वी किरण लामटे साहेबांची पत्रकार परिषद झाली, आज अमित भांगरे यांची पत्रकार परिषद होती परंतु ती कॅन्सल करण्यात आली। नक्की काय सांगाल, काय उपदेश कराल? 9 ऑगस्ट या दिवशी जागतिक आदिवासी दिन साजरा करायचा आहे। यापूर्वी प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीनं साजरा करीत होता, परंतु गेली 2 वर्षापासून आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि यावर्षी सर्व संघटना, सर्व राजकीय पक्षातले कार्यकर्ते सगळ्यांनी एकत्र यावं आणि ही जागतिक आदिवासी दिन साजरा करावा अशी सर्व संघटनेमार्फत आम्ही विनंती सर्वांना केलेली आहे। उद्या 12:30 वाजता रेस्ट हाऊसमध्ये सर्वांनी जमावं अशी आमची सर्वांची विनंती आहे। उद्या रेस्ट हाऊसला येणार आहे तर तुम्ही सर्वांना फोन केले का? कोणाकोणाला फोन करेल, काय सांगाल? मी स्वतः आता मधुकर तळपडेच्या समक्ष भेट घेतलेलीच आहे। त्याशिवाय आमदार साहेबांना मी फोन करून सांगितलेलं आहे, शिवाय मारुती मेंगाळ यांच्याशी मी बोललेलो आहे। आता फक्त अमित भांगरे यांच्याशी बोलायचे राहिले तरी पण सीताबाई मेंगाळ यांना मी सांगितले की अमित भांगरेशी तुम्ही चर्चा करा, माझा फोन लागला तर मी फोन करतोच, परंतु जर लागला नाही तर तुम्ही चर्चा करून घ्या। दीपक पथव्याशी सीताबाईंना मी तसं सांगितलेलं आहे तर तुम्ही त्याशी संपर्क ठेवा आणि सतीश भांगरेला मी संपर्क साधतो आणि त्यांनासुद्धा येण्याची विनंती करतो। आपण सांगितलं सर्व नेत्यांनी एका छताखाली यावं, कारण 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन साजरा होतोय। विशेष म्हणजे सर्व शाळांना वगैरे सर्व शासकीय सुट्टी दिलेली आहे, पण मधुकररावजी पिचड, वैभवराव पिचड यांना तुम्ही निमंत्रित केलं आहे का? वैभव पिचडला सुद्धा मी निमंत्रित केलेलं आहे, फक्त उद्याचं नियोजन नाही, त्याच्या अगोदरचं नियोजन माझं होतं की पिचड साहेब तुम्ही उपस्थित राहा, परंतु त्यांनी मला एक सांगितलं की माझा कार्यक्रम पाहून मी तुम्हाला सांगतो, त्यांचा निरोप यायचा आहे।
काय सांगाल पिता पुत्र उद्या तुमच्या मीटिंगला सभेला हजर राहू शकतात का? हां, म्हणजे आज जिथं अमित मांगरे आणि आमची बैठक झाली त्यात सीताबाई पत्वे, कॉम्रेड तुळशीराम कातोरे, पत्वे, बरीच कंपनी होती आणि मग त्यातून बऱ्याच जनतेचा सूर असा निघाला का आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. मग त्यानंतर मी लगेचच आमदार साहेबांना फोन केला, त्याचबरोबर वैभवरावांना फोन केला, त्याचबरोबर मारुतीराव मेंगाळ यांना पण फोन केला आणि सतीशरावांचा फोन लागला नाही, त्यांना पण कॉल करणार आहे. पिचड साहेबांशी वैयक्तिक बोलणं झालं नाही, परंतु वैभवरावांशी बोलणं झालं, ते म्हणजे मी साहेबांशी बोलतो आणि मला खात्री आहे एक चांगल्या कामासाठी सर्व लोक राजकारण बाजूला ठेवून एकत्र येतील आणि मी त्यासाठी 100% प्रामाणिक प्रयत्न करणार आहे अशी मी आपल्याला ग्वाही देतो.